श्रोते हो नमस्कार. कधी कधी असं होतं, आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो आणि नकळत आपल्या मनात एक वेगळीच भावना जागी होते. ती असते अभिमानाची, कुतूहलाची आणि आपल्या हरवलेल्या परंपरेची सुद्धा. आपल्या महाराष्ट्राची माती ही शौर्य, पराक्रम आणि संस्कारांनी समृद्ध अशी आहे. आणि या मातीतली एक आगळी वेगळी ओळख म्हणजे शिवकालीन मर्दानी युद्धकला. ही कला म्हणजे फक्त शस्त्रांची कसरत नाहीये, तर ती आहे शरीराची ताकद, मनाची एकाग्रता आणि स्वाभिमानाची जाणीव जागवणारी एक जिवंत अशी समृद्ध परंपरा. आजही काही मोजके जिद्दी हात ही आपली परंपरा जपतायत, ती जिवंत ठेवतायत आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवतायत सुद्धा. अशाच एका समर्पित व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मारणार आहोत. प्रशिक्षक श्रीयुत बाजीराव सुधाकर जांभेकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे 5वे वंशज असलेले जांभेकर सर हे मूळचे देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील आहेत. मराठी साहित्यात पदव्युत्तर आणि कोकणातील शिमगा उत्सवातील जत लोकगीतांचा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अभ्यास या विषयावर ते PhD संशोधन करतायत आणि सध्या ते ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमीमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. पोलीस आणि सैन्य भरतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून आतापर्यंत 150हून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत आणि अनेकांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनही त्यांनी दिलं आहे. याशिवाय शिवकालीन मर्दानी युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर करणं आणि कोकणातील लोककला आणि लोकगीतांवर संशोधनपर लेखन करणं हे त्यांचं विशेष कार्य आहे. तर श्रोते हो, आजच्या या खास विषयावरच्या संवादाला आपण आता सुरुवात करूया. जांभेकर सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. तुमचं गाव देवगड तालुक्यातील पोंभुर्ले आणि तिथेही शिवकालीन मर्दानी युद्धकलेची परंपरा. हे ऐकायलाच खूप वेगळं आणि काहीतरी खास वाटतंय. तर थोडक्यात सांगाल का, ही परंपरा तुमच्या घरात कशी काय सुरू झाली? नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आमचं गाव हे देवगड तालुक्यातील पोंभुर्ले हे अतिशय दुर्गम गाव, मात्र संस्थानकालीन वारसा असलेलं असं एक गाव. एका बाजूला लेखणीची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला शस्त्राचीही परंपरा गेले कित्येक वर्ष या गावामध्ये जपलेली आपल्याला दिसून येईल. आमच्या गावामध्ये लग्नाच्या मिरवणुकीतही बँड समोर नाचणारी पोरं आढळत नाहीत, तर यामध्ये नवरा आणि मुलगी यांच्या समोर तलवारीचे हात आणि काठीचे मोहरे फिरवणारी पोरं आमच्या वाडीतही दिसतात किंवा गावातही दिसतात. तो एक आमचा खऱ्या अर्थानं वारसा आहे आणि तीच परंपरा आमच्या घरातही पिढ्यानपिढ्या जपत आलेल्या आहेत आणि त्याचे सर्व श्रेय माझ्या घराच्या संदर्भात किंवा मला ज्यांनी शिकवली ते मी माझे वडील माननीय सुधाकर जांभेकर यांना देईन, कारण त्यांनी याच्यामधलं जे सर्वोच्च असणारे अनेक पट्ट्याचे, दांडपट्ट्याचे किंवा विविध क्षेत्रात शस्त्राचे हात जे होते ते यशस्वीपणे आम्हाला शिकवण्याचं काम केलं आणि ती कला जोपासण्याचं काम केलं. वा सर, बालपणाचा तुमचा हा युद्धकालीन परंपरेचा, हा युद्धकलेचा स्पर्श आणि मग लहानपणी ज्या कलेशी तुमचं नातं जुळलेलं असणार आहे, तर पहिल्यांदा हातात शस्त्र घेतलं तो क्षण तुम्हाला आठवतोय का? कसं वाटलं होतं तेव्हा? हो, निश्चित आठवतोय. कारण असं आहे की मी लहान असल्यापासूनच जे आम्हाला घरामध्ये बाबा गोष्ट सांगायचे, ती जी गोष्ट रामायण, महाभारत आणि शिवाजी महाराज, विक्रम राजा इथपर्यंत सांगितल्या जायच्या. त्यामुळे साहजिकच शस्त्राची आवड निर्माण झाली होती. घरातही शस्त्र होती, त्यामुळे आमचे खेळ गोट्या किंवा इतर खेळण्यापेक्षा आमचे खेळ हे लहानपणीपासूनच तलवारीशी निगडीत झाले होते. मात्र एक लहानसा प्रसंग आहे की आमच्या गावामध्ये ग्रामदैवत थानेश्वर मंदिर होतं आणि त्याच्यात त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव होता आणि त्या उत्सवामध्ये आम्हाला गावकऱ्यांनी बाबांना सांगितलं की आज संध्याकाळी तुम्ही प्रात्यक्षिक करायचं आहे. पण बाबांसमोर प्रश्न आला की आपल्याबरोबर अन्य कोण आहेत? त्या दिवशी कोणच उपलब्ध नव्हते. मग बाबा म्हणाले की आम्ही त्यावेळेला आमचं वय साधारणतः 7-8 वर्षाचं असेल, तर ते म्हणाले आज संध्याकाळी तुम्ही माझ्याबरोबरती थानेश्वर महाराजांच्या समोर लाठीकाठीचा हात करायचा आहे. मग आम्हाला येतच नव्हतं. मग बाबा म्हणाले ठीक आहे. सकाळपासून आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि संध्याकाळी आम्ही थानेश्वर मंदिरामध्ये हा कार्यक्रम पालखी समोर केला. एका बाजूला देवाचा आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांची पाठीवर पडलेली थाप हे निश्चितच आमच्यासाठी एक प्रेरणादायक ठरलं. खरंय. आणि हा क्षण तुमच्या आयुष्यात कोरला गेलेला आहे. निश्चितच. सर, या कलेत फक्त शस्त्र चालवणं एवढंच नाहीये, तर त्यामागचं शास्त्रही आहे असं तुम्ही म्हणता, तर ते थोडंसं उलगडून सांगाल आमच्या श्रोत्यांना? निश्चितच. मर्दानी
युद्धकला हा खेळ नाही, ती एक कला आहे. आणि जिथं कला आहे तिथं शास्त्र आहे. असं का म्हणेन तर मर्दानी युद्धकलेचे काही पिढ्यानपिढ्या आधी अलिखित स्वरूपाचे अशा काही गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि ती वस्तादांच्या मार्फत पुढच्या पिढीकडे पोचवल्या जातात. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण सांगायचं असेल तर मर्दानी युद्धकलेमध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पवित्रा. जर एखादी इमारत उभी करायची असेल तर त्यासाठी पाया भक्कम असावा लागतो. तो पवित्र हा संस्कृत शब्द आणि त्यापासून पावित्र आणि पवित्रा हा शब्द मराठीत रूढ झाला की पायाची पद्धत कशी असावी, शस्त्र चालवताना वार करत असताना तो कोणता पाय पुढे टाकून करावा त्याच्यावरून आलेली दिसेल. म्हणजे अगदी आपल्या प्राचीन युद्धकलेमध्ये अलीड पवित्रा, प्रत्यालीड पवित्रा, हनुमंती पवित्रा याशिवाय अनेक पवित्र्यांचे प्रकार आपल्याकडे प्रचलित आहेत. हा पहिली गोष्ट आहे. दुसरा आहे वाराचा प्रकार, म्हणजे समोरच्यावर आघात करणं, त्याला जखमी करणं, जायबंदी करणं, याला म्हटलं जातं वार. मग वाराचे काही प्रचलित प्रकार आहेत. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर शिर तमाचा, गर्दन मेढा, जनेऊ बगल सीना किंवा कोठा, मांडी, ढोपर मांडी किंवा पोठरी याच्यावरचे जे वार आहेत तर हे वाराचे काही प्रकार आहेत. किंवा एखादं शस्त्र चालवत असताना कोणता वार कधी करावा, म्हणजे शिर तमाचा, गर्दन मेढा, तर सगळ्यात शेवटी शिरावरती वार केला जातो. किंवा तम म्हणजे थोडक्यात कानावरती होणारा वार असेल. तर असे वारांचे प्रकार आहेत. पुढचा एक शास्त्रातला एक भाग आहे तो म्हणजे फेक. फेक काय असते तर आपल्याकडे शस्त्र जर येत असेल तर तो 4 बाजूनी येत असेल तर चौमुखी फेक शस्त्र चालवताना केली जाते, द्विमुखी फेक केली जाते, किंवा काही वेळेला अष्टमुखी फेक असा एक फेकेचा प्रकार सुद्धा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आणि शेवटी केला जातो तो म्हणजे सलामी. असे त्याची 4 तत्व आहेत किंवा शास्त्राचा हा भाग आहे. बरोबर. आणि त्यानुसार आपल्याकडे मर्दानी युद्धकला शिकवली जाते. या मैदानी युद्धकला प्रकारांना शिवकालीन संदर्भ आहे. साहजिकच ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी या कलेचा खूप जवळचा संबंध आहे. तर सर, तुमच्या दृष्टीने त्या काळामध्ये या कलेचं विशेष असं काय होतं? खऱ्या अर्थानं ह्या कलेचं मूळ जे आहे ते आहे प्राचीन युद्धकला. मात्र महाराष्ट्राला एक गौरवशाली परंपरा लाभली. स्वाभिमान, स्वराष्ट्र आणि स्वधर्माभिमान ज्यांनी शिकवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धकलेमध्ये बरेच काही बदल केले आणि साहजिकच त्या प्रत्येकावरती आपलं नाव कोरलं गेलं की आजही तलवार उचलली तर शिवछत्रपतींचं नाव समोर यावं एवढं कर्तृत्व राजांनी केलं. आणि त्याच्यातले काही शस्त्राचे प्रकारही त्यांनी तयार केले. उदाहरणार्थ सांगायचं असेल, आवर्जून सांगेन की जुन्या काळात जी तलवार वापरली जायची ती उघड्या मुठीची होती. शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी या युद्धशास्त्राचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावरती तलवारीचा वार तलवारीवर जर झाला तर तो आपला हात जायबंदी होतोय, म्हणून त्यांनी त्याच्यावरती कवर बसवण्याचं काम, तर हाताच्या मुठीला संरक्षण देणारा कवर तयार केलं. त्याच्या पाठीमागे आपल्याकडे पहिल्यांदा जुन्या काळात ज्या तलवारी होत्या त्या साधारणतः 3 फूट लांबीच्या होत्या. शिवाजी महाराजांच्या काळात मराठा धोप सारखी तलवार राजांच्या काळात तयार झाली, जिची लांबी 4-4.5 फूट होती. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की या तलवारीचा घोडेस्वाराला वापर व्हावा. की पोर्तुगीज बनावटीच्या ज्या तलवारी आपल्या भारतात आल्या होत्या त्या पोर्तुगीज बनावटीच्या तलवारी 4-5 फुटापर्यंत असायच्या. मराठ्यांच्या तलवारी 3 फुटाच्या. साहजिकच मावळा कितीही कर्तृत्वान असला तरी तो मारला जायचा. म्हणून महाराजांनी याच्यात बदल केला. आपल्याकडे भाला नावाचा प्रकार होता. हा भाला जर फेकला तर एक भाला संपला की आपण रिकामे होत होतो. शिवाजी महाराजांनी तो विटा नावाचं नवीन शस्त्र शोधलं आणि हे विटा फेकून मारायचं, परत ओढायचं असा प्रकार केला. आणि ह्यामुळे साहजिकच याच्यावरती नाव शिवरायांचं कोरलं गेलं आणि ती परंपरा आपल्याकडे निर्माण झाली. तुम्ही सांगितलेलं खरंच खूप औत्सुक्यपूर्ण आहे. आमच्या श्रोत्यांना ह्याच्याबद्दल मला वाटतं माहिती, बऱ्याच जणांना नवीन अशी माहिती मिळाली. या शस्त्रांविषयी कुतूहल आहेच आणि दांडपट्टा, तलवार, वाघनख ही नावं ऐकली की हे आपल्या अंगावर रोमांच येतात. बरीच वर्ष तुम्ही या कलेचं सर प्रशिक्षण देताय. तर या प्राचीन युद्धकलेचे प्रकार किती आहेत आणि तुम्हाला कोणकोणते येतात जे तुम्ही शिकवता? प्राचीन युद्धकलेचे वर्गीकरण जर केलं तर 3 भागात होऊ शकेल. म्हणजे एक आहे शस्त्रकला, दुसरं आहे त्याचं कसरती कला आणि तिसरं आहे ते म्हणजे साहसी कला.
शस्त्रामध्ये शस्त्राचेही काही प्रकार पडतात. म्हणजे जी शस्त्र आहेत, नेहमीच आपल्याला एखादं शस्त्र दिसतं, पण त्यापेक्षा ते वेगळं आहे. शस्त्राचे काही प्रकार पडतात. म्हणजे प्राचीन ग्रंथात सांगितलेले प्रकार आहेत: मुक्त शस्त्र, अमुक्त शस्त्र, मुक्ता अमुक्त शस्त्र आणि यंत्रमुक्त शस्त्र. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर जे मुक्त शस्त्र आहे म्हणजे जे फेकून मारता येतं एखाद्यावरती. म्हणजे आपल्याकडे भाला आहे तर तो फेकून मारता येतो, किंवा आपल्याकडे एखादं गोष्ट आहे ती फेकून मारू शकतो आपण. दगड असेल तर तो फेकून मारू शकतो. अमुक्त शस्त्र म्हणजे ते हातात घेतल्याशिवाय चालवताच येत नाही. म्हणजे तलवार असेल तर ती फेकू शकत नाही, ती हातानच चालवावी लागते. मुक्ता अमुक्त शस्त्र म्हणजे जे फेकताही येतं आणि जवळही ओढता येतं, अशा स्वरूपाचं शस्त्र. उदाहरणार्थ भाल्याचा त्याच्यात समावेश आवर्जून होतो. आणि तिसरं आहे यंत्रमुक्त. म्हणजे आपल्याकडे अगदी गोफणगुंडा हा जो प्रकार आहे, किंवा आपल्याकडे धनुष्यबाण आहे, हातातही धरतो आणि ते यंत्र आहे, असं शस्त्राचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. आता याशिवाय आपल्याकडे दिसून येईल की सर्वसाधारण जे आपण मर्दानी युद्धकलेत वापरतो तो म्हणजे ढाल, तलवार, दांडपट्टा, बोथाटी, बनाटी, त्यानंतर गुर्ज, असे धनुष्यबाण, हे प्रकार आपल्याला दिसतात. याच्यातले जे शस्त्राचे प्रकार आहेत ते निश्चित आम्ही बऱ्यापैकी शिकलो. म्हणजे तलवार असेल, दांडपट्टा असेल, भाला असेल, बर्ची असेल, बोथाटी असेल किंवा चक्री असेल, की हे सगळे प्रकार सर्वसाधारण आम्ही शिकलो. तुम्ही सगळे शिकवता विद्यार्थ्यांना. होय. दुसरं म्हणजे जो कसरतीचा प्रकार शस्त्रात म्हणजे भाग पडतो मर्दानी खेळाचा, तो कसरतीच्या प्रकारातले योग साधना असेल किंवा कुस्तीचा प्रकार असेल तर त्याच्यातला एखाद दुसरा हात आम्ही शिकलो. आणि तिसरा आहे साहसी कला. म्हणजे उंच झाडावर चढणे, पर्वतावर चढणे, कड्यावर चढणे. तर आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे हे आम्हाला लहानपणीपासूनच त्याचं बाळकडू मिळालं. हो, असे 3 प्रकार तुम्ही सांगितले. हो. यातलं तुमचं आवडतं शस्त्र कोणतं आहे एखादं आणि का? निश्चितच शस्त्र अनेक आहेत, मात्र त्याच्यातलं सगळ्यात आवडतं शस्त्र जर माझं कोणतं असेल तर ते आहे दांडपट. का? त्याचं कारण असं आहे की दांडपट्टा ही चपळाई आहे. दांडपट्ट्यातून शौर्य आणि एकाच वेळेला 10-15 जणांशी संघर्ष करण्याचं सामर्थ्य जर कोण देत असेल तर तो दांडपट्टा देतो. म्हणजे तलवार फक्त आपल्या 4 बोट आणि 5व्या अंगठ्यामध्ये धरून फिरवली जाते, पण मात्र दांडपट्टा आपल्या कोपरापर्यंत संपूर्ण हात फिरतो आणि त्याला चपळाई, तीक्ष्ण नजर या गोष्टी आवश्यक आहेत. सर, आजकाल मुलं मैदानी खेळ न खेळता मोबाईलमध्ये जास्त रमलेली दिसतात. पण जर एखादं मूल छोटं असतानाच तुमच्याकडे ही कला शिकायला आलं तर त्याच्या आयुष्यात काय बदल होतो? निश्चितच आहे. शिवाजी महाराजांनी किंवा मर्दानी युद्धकला जी आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ शस्त्र वापरणं आणि समोरच्याला जायबंदी करणं एवढं त्याचं हेतू नाही, तर या पलीकडेही त्याचं काही कार्य आहे. म्हणजे आजच्या काळात नजर सुद्धा मोबाईलमुळे कमी व्हायला लागली. पण या युद्धकलेमध्ये नजर हा पहिली गोष्ट आहे. ती सक्षम करण्याची ताकद किंवा आपलं मनगट, त्यानंतर मन हे जर ताकदवान असेल, म्हणजे तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे की दोन्ही हाती जर तलवारी घेतल्या आणि तर मी लढू कसा, तर ते दोन्ही हातात तलवारी आहेत पण त्याच्यासाठी मन लागतं, आत्मविश्वास लागतो. तो निर्माण करण्याचं काम हे मर्दानी युद्धकला करते. आणि आजच्या काळात महिलांसाठी ही कला खूप उपयोगी ठरू शकते, तर तुमच्या अनुभवातनं काय सांगाल? उपयोगी अशी म्हणण्यापेक्षा ती आवर्जून शिकावीच असं मी म्हणेन. कारण का तर आजचा काळ असा आहे की आज महिलाच नाही, पुरुष असुरक्षित आहेत. आणि मग त्याच्यावरती समोरच्या बरोबर लढायचं असेल तर अनेक जण नेहमी म्हणतात, अगदी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे, त्यांना लोक प्रश्न विचारायची की या अणुयुगामध्ये, या अस्त्रास्त्र युगामध्ये तुमची ती ढाल तलवारी काय करायची? बाबासाहेब पुरंदरेंचं उत्तर तेच इथं लागू पडतं. ते म्हणतात की हे सगळं आमच्या हातात आहे कुठं? त्याला काही बंधन आहेत, पण मला जर जंगलातून जात असताना, रस्त्यानं जात असताना समोरचा जर व्यक्ती माझ्यावरती हात उगारत असेल तर त्याच्याशी संघर्ष करण्याची ताकद तुमच्यात जर यायची असेल तर त्यासाठी ही कला आहे आणि ती महिलांनी जरूर शिकावी. सर, तुम्ही सांगितलं की आधी या कलेला खूप मान होता, तर आता थोडंसं दुर्लक्ष होतंय असं वाटतंय का या कलेकडे? दुर्लक्ष निश्चित आहे. कारण असं झालंय की काही ठराविक शहरामध्ये, उदाहरणार्थ कोल्हापूरचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये ही कला मोठ्या प्रमाणात आहे. आज अशी अवस्था झाली की कोकण किनारपट्टीतही अनेक लोक लढवय्ये होते, मात्र त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यामुळे साहजिकच
त्यापेक्षा दुसऱ्या काही गोष्टी ज्या आहेत आकर्षण वाटणाऱ्या त्या लोकांना वाटायला लागल्या आणि त्यामुळे साहजिकच किंवा प्रशिक्षकही नसल्यामुळे याच्याकडे साहजिकच दुर्लक्ष होतंय. त्याच्या पाठचं हे कारण आहे असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरं म्हणजे काय तर हे खऱ्या अर्थाने शाळा महाविद्यालयात शिकवणं जाणं गरजेचं होतं, पण ते शिकवलं गेलं नाही. पर्यायानं त्याचं ज्ञान नसल्यामुळे मुलं शिकत नाही. म्हणजे आपल्या एकूण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या सगळ्या कलेचा समावेश नसल्यामुळे ही कला मागे पडलेली आहे. अर्थातच. अभिमान वाटेल अशा श्री जांभई देवी मर्दानी खेळ पथक या माध्यमातून सर तुम्ही खूप छान काम करताय, तर याबद्दल श्रोत्यांना काय सांगाल? कसं चालतं सगळं हे तुमचं काम? याचं कारण असं आहे की शिवकालीन मर्दानी युद्धकला मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या गावात होती. हो. मात्र या युद्धकलेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो असा झाला होता. मध्यंतरीच्या काळात व्यसनाचं प्रमाण वाढलं, त्यामुळे कार्यक्रमात जो लाठी फिरवणारा असेल तो घेतल्यामध्येच फिरवत असेल, अच्छा, अशी लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बनला. हा कुठेतरी बदलावा. जे शिवाजी महाराजांना अभिप्रेत होतं ते आपल्याला करावं लागेल. मग तरुण मुलं एकत्र करणं गरजेचं होतं. हा विचार माझ्या बाबांनी आम्ही सर्वांनी एकत्र केला आणि त्याच्यातून या संस्था तयार केली. मात्र याच्यातून काय केलं गेलं की संध्याकाळच्या वेळेला जी मुलं शिकायला येऊ शकणारी आहेत त्यांना शिकवायला लागलो, किंवा इतर ठिकाणी कार्यक्रम करता आले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं असेल तर तत्कालीन काळात भारताचे लोकसभेचे सभापती मनोहरजी जोशी सर किंवा योगगुरू रामदेव बाबा किंवा याशिवाय इतर अनेकांच्या समोर जाण्याची संधी या संस्थेच्या मार्फत मिळाली आणि ती प्रात्यक्षिक महाराजांची समोर घडावीत असं आम्हालाही वाटलं आणि ती संधी मिळाली. पण आता त्याला अजूनही चांगला प्रतिसाद आहे तरुणांचा. आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या घरातल्या व्यक्ती जातात त्या ठिकाणी ही शिवकालाची ही कला पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा आम्ही ह्या संस्थेच्या मार्फत प्रयत्न करतो. इतकी वर्ष सर या कलेत काम करताना एखादा असा तुमचा अनुभव आहे का जो तुम्हाला आजही आठवला की असं खास वाटतं, विशेष वाटतं? निश्चितच आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं तर आमच्या शेजारी एक फणसगाव नावाचं एक गाव आहे आणि तिथं एका देवाचा वर्धापन दिन रवनाथाचा होता आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त अफये बुवा आले होते. आणि आमची इच्छा होती आमच्या मंडळाची की याचं उद्घाटन बुवांच्या हस्ते व्हावं. मग आम्ही त्यांना विनंती केली. आम्हाला वाटलं होतं की कीर्तनाचा वेळ आणि मर्दानी युद्धकलेचा वेळ एकाच वेळेला आहे. बुवा आमच्या कीर्तनात आपल्या युद्धकलेचं उद्घाटन करणार नाहीत, पण आनंदाची गोष्ट आमच्यासाठी ती वाटली की त्यांनी आवर्जून उद्घाटन केलं. एवढंच नाही तर लोक विनंती करत असताना कीर्तन सुरू करण्याची, तरी सुद्धा बुवानी आमचं ते प्रात्यक्षिक पाहिलं आणि सगळ्यात शेवटी आपल्या हाताने आम्हाला शाल श्रीफळ देऊन स्टेजवर गौरवण्यासाठी बोलावलं. तेव्हा मला जावं लागलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचं चरित्र पुढे नेण्याचं कार्य आम्ही करतोय, तर तुम्ही या माध्यमातून शौर्य पुढे नेण्याचं काम करताय, त्याबद्दल तुम्हाला खऱ्या अर्थानं नमस्कार. आणि ते शब्द खूप आम्हाला भावले आणि तो मनात राहणारा कायमचा एक प्रसंग होता. हो, खरं ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे सर. आता आपण मुलाखतीच्या सांगतेकडे येतोय, तर शेवटचा प्रश्न आहे की आजचा तरुण हे तुमचं आजचं जर बोलणं ऐकत असेल तर त्याला या कलेबद्दल तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की शिवाजी महाराजांची परंपरा किंवा शिवाजी महाराजांचा पराक्रम आपण ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला आपल्या नसा फुलतात आणि मग नुसतंच शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा महाराजांच्यातला एखादा गुण आपण जर उचलला तर निश्चितच तो आजच्या काळासाठी दिशादर्शक ठरेल. आणि जो तरुण आहे त्या तरुणाला ही गरज आहे की आपला हा वसा आणि वारसा पुढे नेणं, कारण हे लोकवाङ्मय आहे आणि हे लोकवाङ्मय कालांतरानं नष्ट होणार आहे. खरंच आहे. आणि हे लोकवाङ्मय जपणं ही आपली कला आहे किंवा ते जपण्यासाठी आपला प्रयत्न असावा. कारण आज किल्ले काही वर्षांनी ढासळत आहेत, मात्र ही असणारी माणसांची कला कालांतराने पुढे जपली जावी, ती कायम राहावी एवढीच अपेक्षा तरुणांकडून आहे आणि ही तरुण करू शकतात. मनात आणलं तर करू शकतात. निश्चित. श्रोते हो, आजच्या या गप्पा इथे संपत असल्या तरी एक विचार मात्र मनात कायमचा घर करून जातोय. शिवकालीन मर्दानी युद्धकला ही केवळ इतिहासापुरती नाहीये, तर ती आपल्या मातीचा स्वाभिमान आहे, आपल्या संस्कारांची ताकद आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारी एक जिवंत अशी ऊर्जा आहे. आजही जांभेकर सरांसारखे काही हात ही परंपरा जपतात आणि म्हणूनच आपली ओळख जिवंत राहते. आजचे आपले मान्यवर पाहुणे
श्रीयुत बाजीराव जांभेकर सर, तुमचं हे कार्य म्हणजे खरोखर आपल्या थोर परंपरेची ज्योत जिवंत ठेवणं आहे. वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या या प्रेरक मैदानी युद्धकलेविषयी आमच्या श्रोत्यांशी सहज सुंदर संवाद साधून मौलिक अशी माहिती दिलीत. त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या या कार्याला आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, असं म्हणतात, ज्या समाजाला आपला इतिहास आठवतो तोच समाज आपला भूगोल घडवतो. आजच्या या संवादातूनही आपण हेच शिकलो की आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं हेच पुढच्या यशस्वी वाटचालीचं बळ आहे. शरीराला बळ देणारी, मनाला स्थैर्य देणारी आणि आत्मविश्वासाला नवी उंची देणारी ही कला आपण सगळ्यांनी जपलीच पाहिजे. कदाचित यापुढे आपण एखादी तलवार, दांडपट्टा किंवा वाघनख पाहू तेव्हा फक्त त्याकडे शस्त्र म्हणून न पाहता त्यामागे दडलेल्या इतिहासाची, त्यागाच्या परंपरेची आणि स्वाभिमानाची ज्वाला आपल्या मनात क्षणभर तरी जपूया. आणि श्रोते हो, अशाच आपल्या मातीशी नातं सांगणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना ऐकत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासह खास कार्यक्रमामध्ये आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर. तोपर्यंत नमस्कार.